ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा गीतेत काय सांगितले, कर्मानुबंधे मनुष्य लोके. आता हा शब्द आहे ना, माणूस विसरूनच गेलाय. आपण कोणचं कर्म करतो आणि त्या कर्माचं काय फळ मिळेल याचं आपल्या लक्षात नाही. तुका म्हणे लेखा न चुके ब्रह्मदिका. कर्माचं फळ देवांना चुकलं नाही तर आपली काय बात आहे. म्हणून काय करा, सत्कर्म करा, चांगलं कर्म करा, जगा आणि जगू द्या. ही भारतीय संस्कृती. तर एक राजाची चोरांनी चोरी केली आणि त्याच्या पाठीमागं ते राजाचे दूत लागले. तर मांडव्य ऋषीचा आश्रम होता. त्या आश्रमामध्ये आश्रमाच्या शेजारी त्यांनी ते चोरीचे धन फेकून दिलं आणि ते पळून गेले. आणि जेव्हा चोर आले, त्या चोरांनी काय केलं, ते धन बघितलं. मग ही चोरी या मांडव ऋषींना केली. आणि त्या ऋषीकडे गेले आणि त्या ऋषीला सांगायला लागले, बाबा तुम्ही ही चोरी केली. म्हण मी चोरी केलेली नाही म्हण, आणि धन तुमच्या पैसे ये म्हण, मालमुद्दा जवळच आहे ना. आणि मग याची तुला शिक्षा द्यावा लागेल म्हणून. आणि त्या मांडव ऋषीला राजानं काय केलं, सोळावं दिलं. बघा, तो तपस्वी मांडव्य ऋषी. आणि त्या मांडव्य ऋषीना त्याला काही झालं नाही सोळाचं. आणि मग त्यांनी तो यमाकडे गेला. यमाला सांगितलं, म्हण मी गुन्हा न करता तू मला ही शिक्षा का दिली. म्हण तू ये ना, लहानपणामध्ये एक असा प्राणी होता, त्याला तुम्ही काटा टोचला म्हणून त्याचं त्याला फळ मिळालं. अहो म्हण 14 वर्षाच्या आत जे मुलगा असतं ते अज्ञान असतं. आजही कोर्टामध्ये जर गेलं ना, तर 14 वर्षाच्या आत त्या मुलाला शिक्षा केली जात नाही. म्हणजे त्यावेळचा नियम आजही आहे. बाल गुन्हेगार धरला जात नाही. मग म्हण आता तुला तुला मी शिक्षा देईल. बघा, लोक काय करतात, चुका करतात. देवा पाप मला माफ कर. आता बघा, देव काय म्हणतो, अरे मी जर गुन्हा केला तर मला त्याची शिक्षा भोगावं लागेल. तुझी काय बात आहे, तुझ्या कर्माचं फळ हे तुला भोगावंच लागणार. बघा, कृष्ण अवतार याच्यामध्ये, राम अवतारामध्ये त्यांनी काय केलं, कृष्ण याच्यामध्ये परशुराम अवतारामध्ये आईचं शिर उडवलं. आणि बघा, राम अवतारामध्ये कोण झाली, कैकेयी. रामाला 14 वर्ष वनवास भोगावा लागला. काय, राम अवतारामध्ये वालीला बाण मारला, कृष्ण अवतारामध्ये त्याला अंगठ्याचा पारद्यानं बाण मारला. तसं मग त्यांनी त्या यमाला, बघा, यम साऱ्या जगाला शिक्षा देतो. आणि त्या यमाला शाप दिला. कोणी दिला, त्या मांडव ऋषीनं. तुला पृथ्वी अवतार घ्यावा लागेल, निचकुळा जन्म घ्यावा लागेल. आणि बघा, दासीपुत्र विदुर, त्या यमाला कोणाचा पुत्र, दासीचा पुत्र व्हावं लागलं. कोण, दासीपुत्र. म्हणून त्याला दुर्योधन काय हिणवायचा, दुर्योधन त्याला वाईट बनायचा. त्या विदुराला काय करावं लागलं, कन्या खावा लागल्या. ऐका महिमा आवडीची, बुष्टी बोरे शिबरीची. कन्या खाय. कृष्णाने काय केला, विदुराच्या कन्या खाल्या. असा महान यम राजा. आणि त्याला विदुराचा अवतार येतात. विदुरानं जर ठरवलं असतं, यम होता, त्यांना दुर्योधनाला काही करावं लागलं असतं, पण तो काही म्हणला नाही. का, की त्याच्या कर्माचं फळ होतं. पण शेवटी दुर्योधनाला काय पडलं, त्याच्या मांडीला गदा लागली आणि त्याच्यापाशी कुणी नव्हतं. त्याच्या तोंडात किडे पडले, गिधडं त्याच्या तोंडात खात होते. म्हणजे कर्माचं फळ त्या दुर्योधनाला भोगावं लागलं. म्हणून
सत्संगती सदा घडो, सुजन वाक्य कामी पडो. म्हणून जगा आणि जगू द्या, मी खाईल आणि त्याला देईल, ही संस्कृती उभी करा. ही संस्कृती उभी करता अनेक यांनी ते केलं, पण आपण ती संस्कृती जोपासली नाही. म्हणून या कलियुगात काय केलेलं आहे, कृतज्ञ आणि कृतज्ञ केलेल्या उपकाराची आठवण करतो, कृतज्ञ उपकाराची आठवणच नाही. म्हणून आठवण ठेवा, तुमच्या कर्माचं फळ हे तुम्हाला भोगायला लागणार आहे, त्याची आठवण ठेवा. हे जर पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.